नमस्कार. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं की विपणनाचं महत्त्व काय? ग्राहकांच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, उत्पादकाच्या दृष्टीने आणि मध्यस्थांच्या दृष्टीने काय महत्त्व प्राप्त झालंय, त्याचा आपण अभ्यास केला होता. आपण आता ह्या लेक्चरमध्ये बघणार की विपणनाची उद्दिष्ट काय आहेत. विपणन म्हणजे फक्त वितरण करणं होय का? नाही. आपण विपणनाचा अर्थ शिकलो पहिले. वि म्हणजे विज्ञान आणि पणन म्हणजे मालाची विक्री करणं. म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या मालाची विक्री कशी केली जाते याचा विपणनामध्ये समावेश होतो. मग याचं मेन उद्दिष्ट काय इथे म्हणता येईल आपल्याला? उपभोक्ता किंवा ग्राहक यांच्या गरजा व आवश्यकता पूर्ती करून ग्राहकांना त्याचं समाधान प्राप्त करून देणं हे एक पहिलं आणि महत्त्वाचं प्राथमिक उद्दिष्ट विपणनामध्ये येते. उपलब्ध जे काही आपल्याकडे साधन सामग्री आहे त्याचा योग्य वापर करून त्याद्वारे व्यवसाय संस्थेची वृद्धी कशी होईल याकडे लक्ष दिलं जातं आणि त्या पद्धतीने मग वस्तू आणि सेवांचं वितरण केलं जातं. हे देखील विपणनाचे एक उद्दिष्ट आहे. मग इथे विक्री आणि विपणन म्हणजे एकच का? नाही. विक्री आणि विपणन ह्या दोन्ही गोष्टी खूप भिन्न भिन्न आहेत. ह्या दोघांची उद्दिष्ट देखील भिन्न आहेत. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विक्री करून नफा मिळवणं हे विक्री कार्याचं आपण उद्दिष्ट म्हणू शकतो. तर ग्राहकांना ह्या विक्रीमधून जास्तीत जास्त समाधान प्राप्त करून देणं हे विपणनाचं उद्दिष्ट आहे. विपणनामध्ये विक्री हा एक घटक येतो. विक्रीमध्ये विपणन नाही येत, पण विपणनाचा एक भाग म्हणून विक्री ही संकल्पना येते. विपणनाची जी काही उद्दिष्ट आहे ती व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टांशी अशी सुसंगत असतात. किंमत, त्याचं उत्पादन असेल वस्तूचं, त्याची वितरण व्यवस्था असेल, त्याची विक्रय वृद्धी करणं असणं, या सगळ्यांची उद्दिष्ट ही ठरवलेली असतात. आणि या सगळ्यांची उद्दिष्ट एकात्मक पद्धतीने विपणनाची उद्दिष्ट ठरतात. व्यवसाय संस्थेचा नफा मिळवणं हा एकमेव उद्देश नसतो. त्याच्या अस्तित्वासाठी नफा मिळवणं गरजेचं आहे, तो मिळवावाच लागतो, परंतु तो मूळ उद्दिष्ट नसतो. या विपणनामध्ये अनेक प्रक्रिया अंतर्भूत केलेल्या असतात आणि त्या क्रिया जेव्हा पार पडतात तेव्हा आपल्याला नफा मिळत असतो आणि तो वृद्धिंगत देखील होत असतो. वस्तू व सेवांचे अंतिम ग्राहकापर्यंत वितरण करून एकूण समाजाचं जीवनमान उंचावणं हे विपणनाचं उद्दिष्ट आहे. फक्त नफा मिळवणे, फायदा मिळवणे हा उद्दिष्ट नसतो. विपणनाच्या उद्दिष्टानंतर आपण आता जाणार आहोत की विपणनाची कार्य याकडे. विपणनामध्ये तसं पाहायला गेलं तर अनेक कार्य ही पार पाडली जातात. यामध्ये असं खरेदी, विक्री, साठा असेल, वाहतूक व्यवस्था करावी लागते, प्रमाणीकरण, श्रेणीकरण, एकत्रीकरण, जाहिरात करावी लागते, वस्तूंची बांधणी करावी लागते, त्यामध्ये जोखीम असते, विमा व्यवस्था करावी लागते, बाजारपेठांचं संशोधन करावे लागते. अशी अनेक कार्य विपणनामध्ये पार पाडावी लागतात. आपण हे चार्टमध्ये बघू शकतो की 3 प्रकारची इथे कार्य आहेत. एक म्हणजे पणन कार्य, त्याला आपण विनिमय किंवा मूलभूत कार्य असं देखील म्हणू शकतो. दुसरं आहे वितरण कार्य म्हणजेच पुरवठा कार्य आणि तिसरं आहे सहाय्यक किंवा पूरक कार्य. त्यामध्ये पहिलं जे आहे मूलभूत कार्यांमध्ये सर्वात पहिलं आहे एकत्रीकरण, दुसरं खरेदी आणि तिसरं विक्री. आपण एक कार्यांचा इथं सविस्तर अभ्यास करूया. अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे. बघा, एकत्रीकरण म्हणजे काय? आता काही वस्तू ज्या आहेत बाजारामधल्या त्या विविध ठिकाणी किंवा विविध विभागांमध्ये लहान लहान प्रमाणामध्ये उत्पादन होत असतं. मग ह्या ज्या काही सर्व वस्तू विविध ठिकाणी उत्पादित होत असतात त्या एका ठिकाणी गोळा केल्या जातात.
म्हणूनच पुरवठ्याच्या विविध मार्गांनी वस्तू एका केंद्रित ठिकाणी गोळा करणं म्हणजे एकत्रीकरण होय, असं आपल्याला म्हणता येईल. एकत्रीकरण म्हणजे काय? एक प्रकारचं संकलन करणे. उदाहरणार्थ डिपार्टमेंटल स्टोअर किंवा सुपर बाजार हे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे एकत्रीकरणाचे. बरं, या एकत्रीकरणाचा फायदा काय होतो? एकत्रीकरणामुळे आपल्याला त्या वस्तूची पुनर्विक्री देखील करता येते. काही वेळा सामान किंवा विशिष्ट वस्तूंचे मोठ्या प्रमाणात संकलन केलं जातं आणि याचा फायदा हा घाऊक व्यापाऱ्यांना होत असतात, कारण ते मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करत असतात आणि त्याची विक्री ही आपण किरकोळ व्यापाऱ्यांना करत असतो. पुढे किरकोळ व्यापारी ग्राहकांना करत असतात. म्हणजे एकत्रीकरणाचा एकूण एक फायदा हा समाजातील सर्व घटकांना होत असतो. सर्व व्यावसायिक क्रियांचा एकत्रीकरणामध्ये समावेश होत असतो. उत्पादन कार्यासाठी, व्यक्तिगत उपभोगासाठी आवश्यक त्या ठिकाणी विशिष्ट उपलब्ध करून देणे हाच एक एकत्रीकरणाचा उद्देश आहे. आणि हे एकत्रीकरण केव्हा घडून येतं? व्यापाऱ्यांनी किंवा ग्राहकांनी वस्तूच्या खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नामुळेच हे एकत्रीकरण घडून येत असतं. केवळ भौतिक स्वरूपामध्ये गोळा करणं म्हणजेच एकत्रीकरण का? तर नाही. यामध्ये वस्तूची मालकी आणि नियंत्रण यामध्ये देखील बदल घडून येणं आवश्यक आहे. आता एकत्रीकरणामध्ये 3 प्रकारच्या वस्तू यांचा समावेश होत असतो. एक म्हणजे शेतमालाचे एकत्रीकरण, दुसरं कच्च्या मालाचे आणि तिसरं म्हणजे औद्योगिक वस्तूंचे एकत्रीकरण. शेतमालाचे उत्पादन हे लहान मोठ्या प्रमाणामध्ये हे केले जात असते आणि असे असंख्य शेतकरी जे देशभरात कानाकोपऱ्यामध्ये विखुरलेले असतात. त्यांचा विविध प्रकारचा शेतमाल हे ते पिकवत असतात आणि हा शेतमाल कमी अधिक प्रमाणात पिकवला जात असल्यामुळे त्याचे खरेदीदार देखील हे पूर्ण ठिकाणी विखुरलेले असतात. त्यामुळे सरळ विक्री ही शेतकऱ्यास करणं शक्य नसते. त्यामुळे शेतीमालाचं एकत्रीकरण करणं अतिशय गरजेचे. दुसरा आहे कच्चा माल. वेगवेगळे उद्योजक, उत्पादक यांना वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल हा आवश्यक असतो. कच्च्या मालाचा नियमित आणि योग्य प्रमाणामध्ये पुरवठा नाही झाला तर उत्पादनामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे कच्च्या मालाचं एकत्रीकरण करणं खूप गरजेचं आहे, ते खूप आवश्यक आहे. आणि तिसरं आहे औद्योगिक वस्तूंचे एकत्रीकरण. आता औद्योगिक वस्तू म्हणजे या त्यांचं एकत्रीकरण करणं खूप गरजेचं आहे, कारण ग्राहकाला त्या एका ठिकाणी मिळतील आणि त्याचा फायदा हा ग्राहकांना होत असतो रास्त किमतीमध्ये, की त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना त्या तिथं उपलब्ध करून दिल्या जातात. आता पूर्वीपेक्षा हे खूप सुलभ झालेले आहे आणि हे सगळं विपणन कार्यामुळे होतं आहे. त्याचा फायदा काय होतो? आता एकत्रीकरणामुळे काय काय फायदा होतो आणि कोणाकोणाला होऊ शकतो? एकत्रीकरणामुळे उत्पादकालाही फायदा होतो, मध्यस्थांनाही होत असतो, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि अंतिम उपभोक्ता ह्या सगळ्यांना ह्या एकत्रीकरणाचा फायदा होत असतो. कारण का योग्य वेळी योग्य वस्तू त्यांना मिळत असते. एकत्रीकरणामुळे साठा करता येईल एवढ्या वस्तू उपलब्ध होतात आणि त्यामुळे संग्रहण करणं सुद्धा एक प्रकारे सुलभरित्या जात असतं. इथे सौदा शक्तीमध्ये वाढ होते आणि मालाला योग्य किंमत मिळते आणि याचा फायदा हा सर्वस्वी ग्राहकांना होत असतो. एकत्रीकरणामुळे का ते मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल साधला जातो. इथे मालाची प्रतवारी करणं देखील खूप सोपे जाते. असं आपण ही एकत्रीकरण ही संकल्पना बघितली. दुसरं आहे खरेदी. ग्राहक आणि व्यवसाय संस्थांचा सर्वात जास्त काळ हा विपणनाच्या ज्या कार्यात खर्च होत असतो ते कार्य म्हणजे खरेदीचे कार्य. खरं तर विपणनाची पहिली पायरी ही असते. पहिला क्रमांक हा खरेदीला दिला गेला पाहिजे. खरेदी ही 2 प्रकारे असू शकते. एक म्हणजे उपभोगासाठी आणि दुसरं असतो तो प्रकार म्हणजे पुनर्विक्रीसाठी. म्हणजे एखादी वस्तू ही आपण स्वतःच्या वापरासाठी देखील घेऊ शकतो किंवा ती विकत घेऊन आपण पुढे दुसऱ्या व्यक्तीला देखील ती विकू शकतो. म्हणून इथे हे 2 प्रकार पडतात.
उत्पादक उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणून मालाची खरेदी करतात. परंतु घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारास विक्री करण्यासाठी उत्पादकाकडून माल खरेदी करतात. म्हणजे इथे खरेदीदार दोन झाले, एक उत्पादक आहे, एक घाऊक आहे. उत्पादक कशासाठी मालाची खरेदी करतात? तर त्यांच्या उत्पादनासाठी. परंतु घाऊक व्यापारी उत्पादकाकडनं माल खरेदी करतात ते कशासाठी? तर किरकोळ व्यापाराला विकण्यासाठी. आणि मग किरकोळ व्यापारी ग्राहकास विक्री करण्यासाठी माल खरेदी करत असतो. व्यापारी आणि उत्पादक दोघांनाही नफा होईल अशा कार्यक्षम पद्धतीने इथे खरेदी कार्य पार पाडले जाते. यामध्ये एका गोष्टीला खूप महत्त्व दिलं गेलं पाहिजे. कशाला? वस्तू खरेदी करण्यापूर्वी व्यापारास कोणती वस्तू किती प्रमाणात, कोणत्या दर्जाची, किती किमतीला खरेदी करायची हे ठरवावे लागते. म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये वस्तू कुठे खरेदी करता येईल याचा शोध घ्यावा लागतो. याला महत्त्व दिलं गेलं याच्यामध्ये. इथे आपल्याला बाजाराच्या परिस्थितीचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे ग्राहकांची गरज आत्ता काय आहे ती जर आपल्याला त्याचा अंदाज जर ओळखता आला तर आपण त्याप्रमाणेच खरेदी कार्य हे करू शकतो. इथे ग्राहकांच्या संभाव्य खरेदीचा अचूक अंदाज बांधता येणं आवश्यक आहे. याउलट कच्च्या मालाच्या अभावी उत्पादन बंद पडणार नाही एवढा कच्चा माल साठवण्याच्या दृष्टीने उत्पादकाला कच्चा माल खरेदी करून साठवावा लागतो. परंतु घाऊक व्यापाराला किरकोळ व्यापारी आदेश नोंदवेल त्याप्रमाणेच त्याला माल पुरवला जातो आणि त्याप्रमाणेच त्याने खरेदी केली पाहिजे. किरकोळ व्यापारास ग्राहकांच्या मागणीचा अंदाज इथे कळला पाहिजे आणि त्या अंदाजानुसारच त्याने माल खरेदी केला गेला पाहिजे. यामुळे काय होतं की गिऱ्हाईक वस्तू न मिळाल्यास परत जातं आणि काय होतं तो दुसऱ्या दुकानात जाऊ शकतो कारण त्यांच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहे आणि त्यामुळे गिऱ्हाईक परत जाऊ नये याची काळजी इथं घेतली पाहिजे. म्हणजे आवश्यक त्या वस्तूंची आवश्यक तेवढी खरेदी किरकोळ व्यापारास करावी लागते. म्हणजे याचा अर्थ खरेदी कार्य जितकं सोपे वाटते तितके ते सोपे नाही आहे. मोठ्या व्यवसाय संस्था ज्या आहेत तिथे खरेदी विभाग हा एक सेपरेट विभाग स्थापन केलेला असतो आणि त्या विभागाला एक व्यवस्थापक नेमलेला असतो, खरेदी व्यवस्थापक. त्या व्यवस्थापकाचं काय कार्य आहे? आवश्यक दर्जाचा माल आवश्यक प्रमाणात आणि योग्य वेळी खरेदी करण्याचं कार्य त्याला पार पाडावं लागतं. आणि जर त्याने योग्य खरेदी केली तरच इथं यशस्वी विपणन होतं. खरेदी या घटकामध्ये किती प्रकार येतात आणि कोणकोणते? यामध्ये उत्पादक येतो जो कारखान्यामध्ये उत्पादन करतो कच्च्या मालाची खरेदी करून. दुसरा आहे घाऊक व्यापारी. घाऊक व्यापारी उत्पादकाकडनं मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात आणि किरकोळ व्यापारास विकतात. तिसरा आहे किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडनं माल खरेदी करतात आणि ते उपभोक्त्यांना विकतात. आणि शेवटचं आहे ते म्हणजे अंतिम उपभोक्ता किंवा आपला त्यांना ग्राहक असं म्हणू शकतो. अंतिम उपभोक्ता काय करतो? किरकोळ व्यापाराकडनं लहान प्रमाणामध्ये त्या वस्तू खरेदी करतात आणि त्याचा उपभोग घेत असतात. त्यांच्या गरजेनुसार ते माल खरेदी करत असतात. असे हे 4 खरेदीदार यांचे प्रकार पडतात. पुढचं जे तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे विक्री. ग्राहक आणि विक्रेता या दोघांच्या दृष्टीने विक्री कार्याला खूप महत्त्वाचे स्थान विपणनामध्ये दिले आहे. कारण का? विक्रीमुळे एक महत्त्वाचं उद्दिष्ट इथं या व्यवसाय संस्थेचं पार पाडलं जातं. ते म्हणजे काय? नफा मिळवणे. पण तो नफा मिळवणे हे मेन उद्देश नाही आहे. प्रचंड प्रमाणावरील उत्पादन, त्याची विक्री तंत्रे, उत्पादनाची तंत्रे, ग्राहक या सर्वांमुळे विक्री कार्य
पूर्वीपेक्षा आता सुलभ झाले. हे जे विक्री कार्य आहे ते पैशाच्या मोबदल्यात केलं जातं. म्हणजे पैशाच्या मोबदल्यामध्ये वस्तूच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण केलं जातं. तेव्हा या क्रियेला आपण विक्री असं म्हणू शकतो. जर विक्री कार्य हे यशस्वीरित्या पार पडलं तरच व्यवसायाचं अस्तित्व हे टिकून राहते. यामध्ये अनेक अडचणी येत असतात, अनेक समस्या येत असतात. या सर्वांचा विचार करूनच आपल्याला विक्रीचे डावपेच हे आखावे लागतात. आजकालची ही जी युग आहे त्यामध्ये अतिशय तीव्र अशी स्पर्धा आहे. या तीव्र स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर विपणन कार्यामधलं विक्री हे अतिशय सावध राहून करावे लागत असते. यामध्ये आपल्याला ग्राहकांच्या गरजा ओळखाव्या लागतात. त्यांच्या आपण गरजा भागवू शकतो की नाही त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या वस्तूंची माहिती ही ग्राहकाला देणं गरजेचं आहे. याचबरोबर आपण मागणीची निर्मिती केली पाहिजे. त्या मागणीचा विस्तार देखील करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विक्री वाढावी यासाठी आपण व्यक्तिगत विक्री करू शकतो. त्यासाठी जाहिरात करू शकतो. जाहिरातीने काय होतं, आपल्या वस्तूची ओळख ही निर्माण होत असते आणि ग्राहकाला ते वस्तूची माहिती होते. ग्राहकाला आपण आकर्षित करू शकतो जाहिरातीद्वारे. त्याने आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि ग्राहक ती वस्तू खरेदी करून पाहतात. व्यवसायाच्या सुरुवातीला स्थापनेनंतर आपण आपल्या वस्तूचं मोफत वाटप करू शकतो. एक नमुना विक्री आपण देखील करू शकतो. या सर्व मार्गांचा इथे आपण अवलंब केला पाहिजे. मोठ्या व्यवसाय संस्था ज्या आहे त्यांच्या विक्रीसाठी एक स्वतंत्र असा विभाग त्या स्थापन करतात आणि त्या विभागाद्वारेच विक्री ही केली जात असते. विशिष्ट वस्तू किंवा सेवा यासाठी मागणी निर्माण करण्याच्या किंवा मिळवण्याच्या किंवा ती विकसित करण्याच्या सर्व ज्या काही व्यक्तिगत आणि अव्यक्तिगत ज्या काही क्रिया आहेत त्याला आपण विक्री असं म्हणतो. अशा प्रकारे आपण विक्री हे कार्य इथे बघितले. आपण आता बघणार आहोत की वितरण किंवा पुरवठा कार्य. यामध्ये पहिलं कार्य जे आहे ते म्हणजे संग्रहण आणि दुसरं आहे वाहतूक. संग्रहण म्हणजे काय? मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन केलं जात असतं आणि मागणी येईपर्यंत ते आपल्याला साठवून ठेवावं लागतं. कारण का की जेव्हा केव्हा मागणी होईल तेव्हा मागणीमध्ये तुटवडा निर्माण नको व्हायला, आपला पुरवठा हा खंडित नको व्हायला. त्यासाठी आपल्याला त्या वस्तू किंवा ते उत्पादन आपल्याला साठवून ठेवावं लागते. उत्पादक, घाऊक किंवा किरकोळ विक्रेते असेल या सर्वांनाच छोट्या मोठ्या प्रमाणावर का होईना पण संग्रहण हे करावे लागते. कारण काय होतं की बऱ्याच वेळा काही विशिष्ट अशा ज्या काही वस्तू आहेत त्या विशिष्ट हंगामामध्येच त्यांना मागणी असते किंवा त्या विशिष्ट हंगामामध्येच ती वस्तू ही वापरली जात असते. परंतु त्याचं उत्पादन हे काय होतं आहे, वर्षभर होतं आहे. आपण त्याचं एक उदाहरण देऊ शकतो. छत्री किंवा रेनकोट याची मागणी कधी असते? पावसाळ्यामध्ये. पण त्याचं उत्पादन हे कधी होत असतं? पूर्ण वर्षभर होत असतं. मग पूर्ण वर्षभर जेव्हा उत्पादन होतं तेव्हा त्याला संग्रहण करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या उलट काही वस्तू किंवा काही उत्पादन असं आहे का जे विशिष्ट हंगामातच केलं जातं परंतु त्याचा वापर हा पूर्ण वर्षभर होत असतो किंवा त्याची मागणी ही पूर्ण वर्षभर होत असते. म्हणून देखील त्या विशिष्ट हंगामात उत्पादन करून त्याचंही संग्रहण करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपल्या रोजच्या वापरातलं कैरीचं लोणचं असेल, लिंबाचं लोणचं असेल, हे आपण एका विशिष्ट हंगामातच तयार करतो परंतु त्याचा वापर हा पूर्ण वर्षभर आपण करत असतो. त्यामुळे अशा विशिष्ट हंगामात उत्पादन करून त्याचं संग्रहण करणं आपल्याला तेवढंच आवश्यक आहे. कारण त्याची जी मागणी आहे ती पूर्ण वर्षभर असते. आता संग्रहणाची आपण व्याख्या बघू शकतो. त्यात माल सुरक्षित ठेवण्याची किंवा ती राखून ठेवण्याची जी काही क्रिया आहे तिला आपण संग्रहण म्हणू शकतो.
म्हणजे वस्तूचं उत्पादन तर त्याचा उपभोग या कालावधीमध्ये वस्तू धारण करणे किंवा तिचं जतन करून ठेवणं याला आपण संग्रहण म्हणतो. यामुळे काय होतंय, त्या वस्तूला काल किंवा स्थल उपयोगिता ही प्राप्त होते. हे अतिशय महत्त्वाचं असं एक विपणनाचं कार्य आहे. त्यामुळे फायदा काय होतो की मागणी आणि पुरवठ्यामध्ये आपल्याला समतोल साधता येतो. बाजारपेठेमध्ये आपल्याला सातत्याने त्याची मागणी येत असताना पुरवठा देखील करता येतो. यामुळे त्याचा दर्जासुद्धा आणि मूल्य आपल्याला टिकवून ठेवता येतं. काही विशिष्ट हंगामात ज्या वस्तू तयार होतात त्याचा उपभोग आपण वर्षभर करू शकतो किंवा वर्षभर उत्पादन करून विशिष्ट हंगामामध्येच आपण त्याचा वापर करू शकतो. असे फायदे आपल्याला यामध्ये होत असतात. जर वस्तूची मागणी अचानक वाढली तर आपल्याला त्याचा पुरवठा हा देखील नियंत्रित करून त्याचा अधिक नफा आपण तिथे मिळवू शकत असतो. त्याचप्रमाणे उत्पादनामध्ये आपल्याला जर सातत्य राखून ठेवायचं असेल तर आपल्याला कच्च्या मालाची गरज असते आणि असा कच्च्या मालाची आपण जर साठवणूक करून ठेवली, त्याचं संग्रहण केलं तर आपल्या उत्पादनामध्ये खंड पडत नाही. अशी विविध कारणं आहे का जे संग्रहणाला लागू होतात किंवा संग्रहण करणं तेवढंच आवश्यक होत जाते. आपल्याला ह्या मालाची साठवण करायची असेल किंवा संग्रहण करून ठेवायचे असेल तर त्याच्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे. मालाची जर आपल्याला साठवण करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या जागेची आवश्यकता असते. मालाची साठवण करण्याच्या ठिकाणालाच आपण गोदाम किंवा वखार असे म्हणू शकतो. आपण गोदामांचे प्रकार, गोदाम म्हणजे काय याची सविस्तररित्या आपण चर्चा पुढील लेक्चरमध्ये करणारच आहोत. पुढचं जे आपलं कार्य आहे ते म्हणजे वाहतूक कार्य. अलीकडच्या काळामध्ये वस्तू ह्या विविध बाजारपेठेच्या दूरवरच्या अंतरावर केले जातात. दूरवरच्या अंतरावर का केले जाते याचं कारण काय? कारण एकच आहे की शहरामधील जमिनीच्या प्रचंड किमती, कररचना, वाहतूक कोंडी होते, लोकसंख्येची दाट वस्ती असते. या सर्व टाळण्यासाठी उत्पादन हे दूरवर केलं जातं. मग अशा वेळी बाजारपेठेत वस्तू जर आपल्याला पोचवायची असेल तर त्याच्यासाठी वाहतूक करणं खूप गरजेचं आहे. परिवहन कार्य हे तिथे आवश्यक बनतं. म्हणजे ती वस्तू उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत सहजरित्या आपण ती पुरवू शकतो फक्त आणि फक्त वाहतुकीमुळे. एका ठिकाणी उत्पादित होणारी वस्तू दुसऱ्या ठिकाणी उपभोगली जात असते. त्यामुळे वाहतूक हे कार्य करणं आवश्यक आहे. वस्तूचं एकत्रीकरण करणे, प्रसरण करणे या दोन्ही गोष्टी फक्त परिवहनामुळे शक्य होत असतात. वाहतुकीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे विपणनामध्ये. यामध्ये उत्पादन वाढ होऊ शकते, उपभोग, किंमत स्थिरीकरण, स्थलांतर, बाजारपेठेचा विस्तार या सगळ्याला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे वाहतुकीमुळे. वाहतुकीचे इथे अनेक प्रकार पडतात. आपण पुढे एक चार्ट दिला आहे, त्या चार्टद्वारे तुम्हाला कळेल. यामध्ये वाहतुकीचे प्रकार बघा, 5 प्रकार आहेत. जमिनीवरील वाहतूक, जलवाहतूक, हवाई वाहतूक, पाईपलाईन वाहतूक आणि हे सोडून इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण वाहतूक ही करू शकतो वस्तूची. या पद्धतीने आपण कार्य इथे बघितली, विपणनाची कार्य आपण इथे बघितलं. त्याचं वर्गीकरण 3 पद्धतीने केलं होतं की एक म्हणजे पणन, विनिमय किंवा मूलभूत कार्य आणि दुसरं होतं वितरण किंवा पुरवठा कार्य. तिसरं जे आहे ते म्हणजे सहाय्यक किंवा पूरक कार्य. ही सहाय्यक किंवा पूरक कार्य आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.